मतलब आधे घंटे का रहता है। हुँ। तो हमने 8 एक दिन ऑफ ऑल थँक वेगवेगळ्या एक्सपर्ट्सची तुम्ही जी संधी देताय बोलायची, इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि मुलांनो, अशी अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली, तुम्ही सहस्त्रबुद्धींशी बोलला, त्या बाईंशी बोलला, ताईंशी बोलला, या सगळ्यांशी बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की इतके थोर विचारवंत असतात, ते लवकर तुम्हाला बघायला मिळालं, त्याशी बोलायला मिळालं, तुमची महत्वाकांक्षा वाढते, तुम्हाला वाट सापडते, पुढे कसं जायचं त्याचं मोटिवेशन मिळतं. So thank you, Pradeep, and your team to make that happen. मी तो स्टार्टअप म्हणजे काय, तुम्ही काय करीन माहिती आहे का, पहिले 10-15 मिनिटं मी माझी एक स्टोरी सांगतो, मराठीत सांगेन, हळूहळू सांगायचा प्रयत्न करतो प्रदीपने सांगितल्याप्रमाणे, आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. तो फर्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला आहे की स्टार्टअप मध्ये काय इम्पॉर्टंट असतं. इनोव्हेटिव्ह सोल्युशन, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट, इज इट द मोस्ट क्रिटिकल और entrepreneur is more critical? दोन्ही शब्द थोडे सांगायला ते मे नॉट अंडरस्टँड इनोव्हेटिव्ह आणि एंटरप्रेन्योर. ओके. स्टार्टअप म्हणजे काय असतं की नॉर्मल आपले बिझनेस असतात ना, हे बिझनेस कसं असतं, दुकान असतात, कपड्याचे, किराणाचे, नंतर प्रोडक्शन करायचे बिझनेसेस असतात. हे जे नॉर्मल बिझनेस असतात त्याला आपण बिझनेस म्हणतो, कंपनीज म्हणतो, ऑर्गनायझेशन म्हणतो. पण हे जे नॉर्मल बिझनेसमध्ये नवीन काही ते आयडिया आणली, नवीन आयडिया, प्रॉडक्ट, सर्व्हिस, एखाद्या गोष्ट आपण नवीन तयार केली वस्तू जी चीपर आहे किंवा फास्टर आहे, स्वस्त आहे किंवा मस्त आहे किंवा किफायतीदार आहे, अशा चीपर, फास्टर, बेटर ह्या 3 ऑप्शन असतात. एक सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट, अशी नवीन कोणी नवीन आयडिया केली, नवीन प्रॉडक्ट आणि सर्व्हिस कंपनी केली आणि मार्केटमध्ये आले की ते सगळ्या एक्झिस्टिंग लोकांचा बिझनेस ते एकदम डिस्टर्ब करतात, म्हणजे एकदम हालून टाकतात बिझनेसला. एक्झाम्पल कसं, आता आपल्याकडे मोबाईल फोन आला, पहिला कसा साधा मोबाईल फोन, साधा फोन होता, लँडलाईन होती, आपण लँडलाईनला आपल्याला वर्ष लागायचे फोन मिळाला. जुन्या काळी मोबाईल फोन आला, ते मोबाईल फोन तुम्ही कुठे जाऊ शकता, कुठे कनेक्शन राहू शकतं. नवीन मोबाईल फोन आला तेव्हा स्टार्टअप होती पहिल्यांदा, ती स्टार्टअप नवीन आयडिया आली, त्यांनी मोबाईल फोन केला. त्यातनं एअरटेल होती आपल्याकडे पहिल्यांदा, मोबाईल फोन करणारी कंपनी होती, नोकिया कंपनी होती. नोकिया कंपनी पहिलं टिंबरमध्ये काम करायची, लाकडामध्ये काम करायची, आणि मग नवीन मोबाईल फोनचे आयडिया त्यांनी मोबाईल फोन सुरू केला, सगळ्यात मोठे ते मॅन्युफॅक्चर होते मोबाईल फोनचे. दिस वॉज स्टार्टअप झाला, तो सक्सेसफुल झाला, मोठी कंपनी झाली. असे कोणतीही नवीन आयडिया आली, आता तुमच्या आता घरी आपल्याकडं पाणी प्यायला, आपल्याकडं पाणी कसं प्यायचो आपण, पहिलं नदीचं पाणी प्यायचो, विहिरीचं पाणी प्यायचो, आणि तेव्हा पाणी खूप स्वच्छ होतं. पण आता काय झालंय की फर्टिलायझर, खतं, पेस्टिसाइड, घाण वगैरे जाऊन पाणी एकदम जरा दूषित झालेलं आहे. त्यामध्ये जंतू असतात, बॅक्टेरिया. पण ते फिल्टर करायला आपल्याला आरओ फिल्टर आहे, आपल्याकडं दुसरे वेगवेगळे युव्ही फिल्टर आहेत. ते फिल्टर्ड वॉटर आलं की त्यातलं बॅक्टेरिया आणि जंतू जातात. ते नवीन आयडिया झाली, आणि दॅट इज वन बिझनेस, राईट. सो एनिथिंग दॅट आपली जी राहणीमान असतं, राहणीमान इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वस्त करण्यासाठी किंवा चांगलं करण्यासाठी जे तुम्ही काही तयारी करता, त्याला आयडियाला, त्या आयडियाचा बिझनेस तयार होतो, बिझनेसला स्टार्टअप करतात. इज दॅट क्लिअर? स्टार्टअप म्हणजे काय? येस. ओके, ग्रेट. आणि पाण्याचं एक्झाम्पल छान होतं, स्टार्टअप मला मध्ये आवडलं असेल ते. आता तुम्ही हा विचार करायचा की स्टार्टअप कसे करतात. बरेच लोक जातात, काय करतात की मला ही आयडिया आहे बाबा, माझ्याकडे हे रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचं मला प्रॉडक्ट करायचं आणि मी त्याला स्टार्टअप करणार.
आणि बऱ्याच जणांना वाटतं की ते सक्सेसफुल होईल. नाही होत. कारण आयडिया तुमची आहे ती सक्सेसफुल नाहीये. काय सक्सेसफुल होतं? कोणता प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. आता 2 मिनिटापूर्वी म्हणलं पाण्याचा प्रॉब्लेम, राईट? आता दुसरा आपण प्रॉब्लेम घेऊया. आता फार्मर्स आहेत ना, आपले शेतकरी. शेतकरी सगळे आपले पिकावर स्प्रे करतात. पिकावर स्प्रे काय करतात? पेस्टिसाइडला स्प्रे करतात. पेस्टिसाइड म्हणजे काय? जंतुनाशक. कारण आपल्या शेतामध्ये जर गहूवर, ज्वारीवर, ह्याच्यावर, कापसावर जर हे आले, बॅक्टेरिया आले, जंतू आले, आपण त्याला पेस्ट म्हणतो, पेस्ट, राईट? त्यांना मारायचं असतं. आपण नॉर्मली काय करतो? हे आपले कोणते माणूस जातात, मध्ये पाठीवरती पेस्टिसाइड असतं आणि हातातनं स्प्रे करत जातात सगळीकडं. आणि ते स्प्रे करायला दिवसातनं 1-2 एकर होतो स्प्रे. त्याची कॉस्ट फार्मरला होते ₹10,000 कॉस्ट होते. जो असतो त्याचा जो स्प्रे चांगलं करेक्ट, लहानशी एवढ्या आकारचे असतात. आता हे ठेवलं जंतुनाशक लिक्विड ठेवलं आणि ड्रोन असं जर पिकावरनं फिरायला लागलं, पिकावरनं चाललं की जाता जाता त्याने जर स्प्रे खाली टाकला आणि असं 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 स्कॅन करत पूर्ण शेत कव्हर केलं, तर आपल्याला कॉस्ट कमी होते. 10,000च्या ऐवजी पर एकरच्या ऐवजी 4,000 मध्ये कॉस्ट होऊन जाते. बरंच जंतुनाशक वाचतं, जमिनीवर पडत नाही. जमिनीवर पडलेलं काय होतं? जंतुनाशक ते पाण्याबरोबर आपल्या पाण्यात जातं, प्यायच्या पाण्यात जातं, प्यायच्या पाण्यात आपल्याला त्रास होतो, आपल्याला रोग होतात, कॅन्सर वगैरे. तिसरी गोष्ट, जर स्प्रे करताना माणूस जो असतो ना, तो चालवतो, ड्रोन चालवतो, तो कुठं असतो? तो लांब असतो. तुम्ही माणसाची लाईफ वाचवते, कॉस्ट कमी होते, क्वालिटी चांगली होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे हानी कमी होते. हे सगळे फायदे आहेत. त्यामुळे आता काही दिवसानंतर पण तुम्हाला ते करते, दॅट इज अ स्टार्टअप. सो सॉल्व्हिंग प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट. आता मी स्प्रे केलं, फार्मरचा स्प्रे झाला, कॉस्ट कमी झाली, त्याला क्वालिटी वाढली. त्याचा प्रॉब्लेम काय होता? क्वालिटी चांगली होत नव्हती, बराच स्प्रे वाया जात होता, त्यामुळे कॉस्ट जास्त होत होती आणि माणूस जे स्प्रे करतात त्याला अफेक्ट होत होतं. हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणून ड्रोन आता सक्सेसफुल होणार आहे. तसंच आपलं आता प्रत्येक गोष्टी बघायचं. तर मी एक्झाम्पल सांगतो, माझी स्टोरी नंतर सांगतो मी 2 मिनिटांनंतर. पण एक आधी त्याच्या आधी एक सांगतो तुम्हाला महत्वाची वाटेल. एक नॉर्थ कर्नाटकामध्ये बेळगावचा एक मुलगा होता. एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो म्हणला की मला काहीतरी सोसायटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर तो गेला, शाळेमध्ये गेला, विचारलं काय चौकशी केली, काय प्रॉब्लेम आहेत, काय नाहीत. आणि त्याला कळालं की प्रत्येक शाळेमध्ये मुलांचे आजारीपणाचे प्रमाण खूप जास्त आहे. आजारी खूप पडतात मुलं. मग तो म्हणत आजारी पडतात त्यामुळे त्यांची सुट्टी होते. त्यामुळे कॉलेज स्कूलमध्ये येत नाही. त्या स्कूलमध्ये नाही आल्यामुळे त्यांचा अभ्यास कमी पडतो आणि अभ्यास मागे राहिल्यामुळं त्यांना मग यश कमी मिळतं आणि त्यांचं कॉम्पिटिशन, शहरातल्या मुलांचं आजाराचं प्रमाण कमी असतं. आता खेड्यातल्या लोकांचं जास्त असतं. का? तर पहिला तसा प्रकार नव्हता. पहिलं शहरातले लोक जास्त आजारी पडायचे. खेड्यातले कणखर असतात, दणकट असतात म्हणून कमी आजारी पडायचे. पण नंतर त्याला लक्षात आलं की जे पितात मुलं, त्या पाण्यामधनं जंतूचा संसर्ग होतो. जंतू ते जातात पाण्यामध्ये, शरीरामध्ये, आणि त्या जंतूमुळे त्यांना मग आजार व्हायला लागतात. मग तो म्हणला की मग शाळेमध्ये मी जर फिल्टर वॉटर ठेवलं तर मुलांना पाणी चांगलं मिळेल, तर ते आजारी पडणार नाहीत. मग त्यानं मग फिल्टर ठेवलं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. कोणता प्रॉब्लेम होता? मुलांना चांगलं पाणी, जंतुविरहित पाणी मिळालं तर मुलांचे आजार कमी होतील, पण त्यांची शाळा बुडणार नाही आणि त्यांचं शिक्षण चांगलं होईल. पण त्यानं टाकलं ते 2-3च्या शाळेमध्ये फिल्टर वॉटर. लोकांकडनं फंडिंग घेतलं, पैसे घेतले, डोनेशन जमा केलं आणि एक फिल्टर वॉटर टाकलं, फिल्टर टाकलं. 3 महिन्यानंतर परत स्टडी केली की थोडं कमी झालंय प्रमाण, पण मुलांचं प्रमाण आजारी पडायचं जास्त कमी झालेलं नाहीये. तर परत रिसर्च केला, शोध घेतला की काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याला लक्षात आलं की मुलं फक्त शाळेमध्ये असताना शाळेतले पाणी पितात, पण कधी ते बाहेर असतात तेव्हा ते त्याच्याकडे बाटल्या असतात, बाटल्यामध्ये पाणी पितात. बाटली मग संपली की जिथं पाणी मिळेल तिथं भरतात ते. मग त्याला लक्षात आलं की शाळेत फिल्टर असून चालणार नाही, काहीतरी नवीन आयडिया पाहिजे. मग त्यानं विचार केला की प्रत्येकाकडे एक बाटली असते, प्लास्टिकची बाटली असते, तर बाटलीला फिल्टर लावतं काय हरकत आहे.
मग त्यानं स्पेशल मेम्ब्रेनचं एक फिल्टर तयार केलं बाटलीसाठी, आणि ते बाटलीचं फिल्टर त्यातनं एक स्टार्टअप तयार झाली. तर तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असतील की जगातलं सगळ्यात लोएस्ट कॉस्ट, सगळ्यात स्वस्त वॉटर फिल्टर बेळगावच्या एका मुलाने तयार केलं, आणि त्यानं मग त्याचे लाखो विकले आणि कंपनी तयार केली. पण त्याचं काय झालं, त्यानं मग ते फिल्टर टाकलं बाटलीमध्ये, बाटलीच्या बुचाला लावून टाकायचं आणि कोणत्याही बाटलीला टोपण म्हणून ते फिल्टर लागायचं, आणि ते पाणी कमीत कमी 2 ते 3 महिने ते फिल्टर काम करायचं. त्यानं नंतर मग चेक केलं 3 महिन्यानंतर, मुलांचे आजारी पडायचे प्रमाण खूप कमी झाले, आणि त्यानंतर मग ते कंपनी सक्सेसफुल झाली. आणि ते किती रुपये द्यायचं, ₹25 ते फिल्टर मिळायचं. लाखो विकले त्यानं आणि ती कंपनी चांगली सक्सेसफुल झाली. तर असे स्टार्टअप आयडिया इम्पॉर्टंट नसते पहिल्यांदा. पहिल्यांदा तुम्ही बघायचं की कोणता प्रॉब्लेम महत्वाचा आहे, समाजाला कोणता प्रॉब्लेम आहे किंवा लोकांना कोणता प्रॉब्लेम आहे, आणि त्या प्रॉब्लेम मध्ये कोणता प्रॉब्लेम क्रिटिकल आहे. तर 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक प्रॉब्लेम असतो की मला हेअर ऑन फायर म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, की केसाला आग लागलेली आहे, त्या केस पडायला लागले, किंवा ते एक प्रॉब्लेम आहे. केस गळायला लागले, केस जाळायला लागले. सेकंड प्रॉब्लेम काय, की तुमचा शूज आहे ना, चप्पलचा बाईट आहे, चावतोय, शूज चावतोय, म्हणजे थोडा अनकम्फर्टेबल आहे शूज, नवीन शूज आहे, त्यामुळे शूजचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला शूजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणी जर प्रॉडक्ट दिले तुम्हाला, तुम्ही म्हणताल मला काही गरज आहे तेवढी, पण तुम्ही मग बरेच वेळ टाकताल ते, विकत पण घेणार नाही. पण तुम्हाला हेअर ऑन फायर प्रॉब्लेम म्हणजे कसा, की डोक्याला केस पडतायत किंवा केस जळतायत, अशा टाईपचा प्रॉब्लेम असला, तुम्ही पटकन म्हणतात माझे सोल्युशन दे बाबा, मला क्रिटिकल आहे, कोणत्याही पैशात, किती पैशात दे, आणि लगेच दे. ते निगोशिएट करणार नाहीत, भावताव करणार नाहीत, पटकन घेतील, पण तुम्हाला मार्जिन चांगलं मिळेल. चांगलं मार्जिन मिळालं की तुम्ही ते कंपनीमध्ये सक्सेसफुल करू शकता. तर स्टार्टअपला महत्वाचं हे आहे की क्रिटिकल प्रॉब्लेम पाहिजे. कोणता प्रॉब्लेम क्रिटिकल आहे माझ्या कस्टमरला, सोसायटीला, त्या प्रॉब्लेम मध्ये तो प्रॉब्लेम किती क्रिटिकल आहे आणि किती लोकांना तो प्रॉब्लेम आहे. आता खूप कमी लोकांना प्रॉब्लेम असला तर तुमचं प्रॉडक्ट जास्त लोक घेणार नाहीत. तर तुम्हाला जास्त लोकांचा सोसायटीला प्रॉब्लेम असला, जास्त लोकांना असला प्रॉब्लेम, तर खूप लोक तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतील तुमच्याकडनं. तुम्ही जे तयार करता सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट, आणि मग तुमची कंपनी त्याच्यात प्रॉफिट कमवून मोठी होईल, आणि तुम्ही मग दोन्ही काम करताल. तुमची कंपनी मोठी होईल, तुम्ही लोकांना रोजगार देताल, आणि तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, आणि कंपनी मोठी होऊ शकते. आणि त्या प्रॉफिट मधनं तुम्ही मग पुढचे प्रॉडक्ट करू शकता, प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करू शकता तुम्ही. इम्प्रूव्ह म्हणजे काय करायचं, कोणतंही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस केली तुम्ही, की ती पहिले प्रत्येक वर्षी ते चिपर करायची, स्वस्त करायची, किंवा चांगली करायची, किंवा फास्ट करायची. चिपर, फास्टर, बेटर. चिपर म्हणजे स्वस्त, फास्ट म्हणजे मोर फास्टर ऍक्टिव्हिटी, जलद, आणि बेटर म्हणजे चांगली क्वालिटी. या तिन्ही पैसे एकही करू शकता किंवा तिन्ही करू शकता एव्हरी इयर, त्यानंच तुमचा बिझनेस चालू शकतो. सो हे जे स्टार्टअप आहे त्याबद्दल मी 2 मिनिटं माझी स्टोरी सांगतो, आणि आपण मग थोड्या वेळ क्वेश्चन घेऊया. तुम्ही त्यातली आधी माझे स्टार्टअपच्या आधी एक माझी स्टोरी ते पण सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळलं की स्टार्टअप करायला अगदी रॉकेट सायंटिस्ट लागत नाही, आईन्स्टाईन लागत नाही. तुम्ही प्रत्येक जण, तुम्ही जर विचार केला की लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत, समाजाचे प्रॉब्लेम काय आहेत, आणि त्यातला कोणता प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तर तुम्ही ते करायला लागला, तर ते विचारानच तुम्ही एंटरप्रेन्योर बनता. तर जगामध्ये माझा मेंटर आहे गुरुराज देशपांडे, ते सांगत होते की जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. आणि तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणत्या प्रकारचं व्हायचं आहे. आणि जगामध्ये काही सोसायटी असतात, काही कंट्रीज असतात, ते एकदम व्हायब्रंट असतात, जिवंत, एकदम एकदम म्हणजे प्रोग्रेसिव्ह, वाढणार आहे. काही सोसायटीज, काही कंट्रीज असतात त्या डिकिंग, डाईंग कंट्रीज असतात, मरत जाणार आहे. आणि काही असतात कॅओटिक, म्हणजे पूर्वी अस्ताव्यस्त झाले असतात. तर फरक काय असतो त्या सोसायटीमध्ये? तर 3 प्रकारची माणसं असतात त्यामध्ये. ओके. एक प्रॉब्लेम बघतात आणि प्रॉब्लेमला इग्नोर करतात. इग्नोर करतात म्हणजे नजरअंदाज करतात, असे लोक असतात. दुसऱ्या टाईपचे लोक असतात, प्रॉब्लेम बघतात आणि त्याबद्दल कंप्लेंट करत राहतात, म्हणजे टीका करत राहतात, कंप्लेंट करत राहतात. आणि तिसऱ्या टाईपचे लोक असतात की जे प्रॉब्लेम बघतात
and they get excited to solve the problem. म्हणजे उत्साहित होतात की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. कंप्लेन करत नाहीत, नजरअंदाज करत नाहीत, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक्साइट होतात. ज्या सोसायटीमध्ये किंवा ज्या कंट्रीमध्ये किंवा ज्या फॅमिलीमध्ये तिसऱ्या टाईपचे लोक जे जास्त आहेत, जे प्रॉब्लेम बघतात आणि म्हणतात की मी हे सॉल्व्ह करू शकतो आणि एक्साइट होतात आणि सॉल्व्ह करायला लागतात, अशा सोसायटीज, अशा कंट्रीज, असे देश किंवा अशा फॅमिलीज एकदम व्हायब्रंट होतात, म्हणजे एकदम प्रोग्रेसिव्ह असतात आणि सक्सेसफुल असतात. तर ते जे थर्ड टाईपचे लोक आहेत ते आहेत एंटरप्रेन्योर्स. एंटरप्रेन्योर्स म्हणजे मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. मराठीत काय म्हणतात प्रदीपजी? उद्योजक. नवोद्योजक. ओके. उद्योजक. ओके. तर जे उद्योजक असतात ते हे म्हणत नाहीत किंवा गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, लोकांनी काय करायला पाहिजे. ते काय म्हणतात की हा प्रॉब्लेम आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे मला, मी हे सॉल्व्ह करतो आणि ह्याच्यात मी बिझनेस तयार करतो आणि पैसे कमवतो आणि तर ते काय करतात वेल्थ तयार करतात. म्हणजे वेल्थ तयार करतात समाजासाठी, सगळ्यासाठी, त्यांच्या एम्प्लॉईसाठी, त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट तयार करतात, म्हणजे जॉब तयार करतात आणि फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर हे तुम्हाला बनायचं आता. तुम्ही विचार करता तुम्ही काय करणार आहे? तुम्ही इग्नोर करणार आहे प्रॉब्लेम, का तुम्ही कंप्लेन करणार आहे, का तुम्ही एक्साइट होऊन सॉल्व्ह करणार आहे? तुम्ही सॉल्व्ह करायला लागला की तुम्ही बघा उद्योजक बनायचे तुमचे चान्सेस आहे. नाव त्याचा अर्थ असं नाही की प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. काही प्रॉब्लेम असतात की तुमच्या गोलच्या तुमचं जे उद्देश असतं त्याच्यामध्ये येत नाहीत, ते बाजूला असतात, ते इग्नोर करायचे. काही गोल असतात की तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतात की तुमच्या गोलच्या आड येतात, तुमच्या प्रोग्रेसच्या आड येतात, तुमच्या सक्सेसच्या आड येतात. हे पण तुमच्या हातात काही त्याचा कंट्रोल नाही. असे प्रॉब्लेम तुम्ही राईट ऑथॉरिटीला, राईट माणसांना सांगायचं की हे मला हेल्प करा. आणि जे प्रॉब्लेम तुमच्या प्रगतीच्या आड येतात, तुमच्या गोलच्या उद्देशाच्या आड येतात, ध्येयाच्या आड येतात आणि तुमचा कॅपॅबिलिटी आहे सॉल्व्ह करायची, एक्साइट व्हायचं आणि सॉल्व्ह करायची. आणि दिस इज एंटरप्रेन्योरशिप. सो माझी स्टोरी सांगतो 5 मिनिटात पुढच्या. मी 2005 पर्यंत मी अमेरिकेत होतो. मी टेक्स्टाईल इन्स्ट्रुमेंट जॉईन झालो माझ्या IIT खरगपूर नंतर चिप डिझाईन मध्ये, सेमी कंडक्टर मध्ये. आता सेमी कंडक्टर काय असतं? सेमी कंडक्टर म्हणजे तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स असतात, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, लॅपटॉप, सगळे ओपन केला आतमध्ये तुम्हाला एक अशी प्रिंटेड सर्किट बोर्ड असतो, त्याच्यावर काळ्या काळ्या असे चौकोनी चिप्स असतात. त्या काळ्या काळ्या चौकोनी चिप्स असतात, त्या चिप्स म्हणजे सेमी कंडक्टर. तर तो सेमी कंडक्टर मध्ये होतो मी टेक्स्टाईल इन्स्ट्रुमेंट मध्ये, डिझाईन मध्ये. 2005 मध्ये मला विचार केला की मी आता परत यायचं इंडियामध्ये. मी आणि माझी फॅमिली 2005 मध्ये इंडियामध्ये आलो आणि मी कंपनी स्टार्ट केली, संकल्प सेमी कंडक्टर. तर त्याच्या आधी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये होतो. त्यामुळे महाराष्ट्राचाच आहे, लातूरच्या जवळचा गाव आहे माझं. खेड्यामधलं आहे एकदम. मी खेड्याच्या शाळेमधनं आलेलो आहे. तुम्ही बरेच जण तुम्ही खेड्यामध्ये असताल, तुम्हाला लक्षात येईल की खेड्यातनं राहिल्याचा प्रॉब्लेम काय नसतो, ऑपॉर्च्युनिटी असते. कारण खेड्यातल्या लोकांना जिद्द असते आणि काही करायची तयारी असते आणि त्याच्यातून ते सक्सेसफुल होतात. तर तुम्ही सगळे ते लहान लहान शहरातनं, लहान खेड्यातनं आहात, त्यांना लक्षात ठेवायचं की तुमची जिद्द आणि तुमची हार्डवर्क करायची तयारी हेच तुम्हाला सक्सेसफुल करणार आहे आणि ते सोडायचे नाही. तर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये होतो. मी सगळ्यात शाळेमधला त्या माझ्या बॅच मधला आउटस्टँडिंग स्टुडंट होतो. आउटस्टँडिंग म्हणजे स्टँडिंग आउटसाइड द क्लास. मी क्लासच्या बाहेर राहायचो. मी जुडो खेळायचो, बॉक्सिंग खेळायचो, क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो, त्यामुळे बाहेर राहायचो. तेव्हा मला जॉब मिळाला. त्या जॉबमध्ये एकच जॉब मिळाला, बाकी सगळ्यांना 2-2, 3-3 जॉब होते. मी बाहेर असायचो क्लासच्या, त्यामुळे मला जास्त जॉब, एकच जॉब मिळाला ऑप्टॅनिका टीव्ही मध्ये. तेव्हा मी विचार केला की बाबा एक जॉब झाला, खूप झालं, मला चांगलं सक्सेसफुल झालं. पण त्या जॉबची रिक्वायरमेंट होती की मला फायनल इयरला फर्स्ट क्लास पाहिजे. आता फर्स्ट क्लास मिळणं अवघड होतं, कारण मला तोपर्यंत 58% होते. तर मग आता म्हणलं 2% पाहिजे.
तर मी मग गोल केला की ह्या वर्षी 2% गोल करायचा. कारण प्रत्येक सेमिस्टरला काय व्हायचं की मी अभ्यास करायचो, एक्झामच्या वेळेस अभ्यास करायचो. एक्झाम झाल्यानंतर मला वाटायचं की अरे पुढच्या सेमिस्टर पासून पहिल्यापासून अभ्यास करायला पाहिजे. आणि मी प्लॅन करायचो, पहिले 5-6 दिवस करायचो अभ्यास आणि परत मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जायचो. पण यावेळेस म्हणले की आता अभ्यास पहिल्यापासून करायला पाहिजे, पर्याय नाही मला, कारण फसलाच पाहिजे. तर मी हॉस्टेल सोडलं, पेईंग गेस्ट मध्ये राहायला लागलो. तिथं स्टुडंट माझे फ्रेंड्स अलाउड नव्हते. आणि काय झालं, एक्झाम झाली, रिझल्ट आले, मला 2% मिळाले चेंज. पण 2% मला कमी मिळाले. 58 च्या ऐवजी मला 56% मिळाले. माझा जॉब गेला. 3 महिने विदाउट जॉब होतो मी. व्हेरी फ्रस्ट्रेटिंग, व्हेरी व्हेरी पॅनिकी, हताश झालो होतो. पण तरी जॉब हुडकत बसलो. 3 महिन्यानंतर मला व्हिडिओकॉनचा जॉब मिळाला, व्हिडिओकॉन टीव्ही मध्ये. तिथे मी जॉईन झालो ट्रेनी म्हणून. आणि पहिल्या 6 महिन्यात ठरवलं, जॉब ज्या 3 महिने जॉब नव्हता तेव्हा विचार केला होता की आता आता आउटस्टँडिंग स्टुडंट बाहेर बसून नाही राहायचं, आतमध्ये काम करून आउटस्टँडिंग व्हायचं. ते व्हिडिओकॉन मध्ये मी पहिले 9 महिने सुट्टी घेतली नाही. कारण जो जॉब सुटला होता ना, त्याचा मला खूप धक्का बसला होता. तेव्हा म्हणले की आता बाहेरचं काम सोडून द्यायचं, बाहेर खालीपणा सोडायचा आणि हार्डवर्क करायचं. आणि मग मी पहिले 8 महिने एक पण सुट्टी घेतली नाही. सॅटर्डे संडे सगळे, म्हणजे आम्हाला गुरुवारी सुट्टी असायची नगरमध्ये असताना, अहमदनगरमध्ये असताना. तर मी गुरुवारी सुट्टी घेतली नाही. 8 महिने गुरुवारी मी पुढच्या आठवड्याचा प्लॅन करायचो. तर मला 6 महिन्यामध्ये मला असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नेमलं. आणि माझ्या हाताखाली एक 200 लोक होते काम करायला. आमची फॅक्टरी 20 टीव्ही पासनं, दिवसाला 20 टीव्ही करायची आधी मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा. 20 टीव्ही पासनं ते आम्ही 200 टीव्ही पर डे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. तेव्हा मग 2 वर्षानंतर मला तिथं व्हिडिओकॉनमध्ये एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला तर माझा हात असा आहे ना, असा करता येत नाही मला. हा जो राईट हँड आहे ना, इथं इथं फ्रॅक्चर आहे. हे हात असं गोल कर मिटता येत नाही. 15 फ्रॅक्चर झाले होते इथं मला 2 वर्षानंतर. तर तेव्हा मी 1.5 महिना बेडवर होतो. तर तेव्हा विचार केला की मी जास्त अभ्यास न करता मी व्हिडिओकॉन मध्ये फक्त हार्डवर्क करून खूप चांगलं काम करू शकतो. तर मी जर अभ्यास चांगला केला तर IIT ला गेलो तर खूप चांगलं होईल. म्हणून मग जॉब सोडला. पण मला माझे एक सगळेजण म्हणत होते की जॉब सोडू नको, तू एक्झाम दे, IIT ला पास झाला तू जा IIT ला, नाही पास झाला तर मग कंटिन्यू कर जॉब, तर तुला जॉब मिळणारच नाही, सेकंड क्लास आहेत ना तू. तर मी खूप हताश झालो होतो. तर एकदा एक माझे अंकल मला आले, ते म्हणले की विवेक काय झालं, म्हणजे तू खूप निराश दिसतोय. मी म्हणलं अंकल असंच झालंय, मला IIT ला जायचंय, पण मला जॉब सोडल्याशिवाय मला अभ्यास करता येणार नाही. लोक सगळेजण म्हणतात की अभ्यास कर, जॉब करत करत पास झाला तर मग तू जा IIT ला, जॉब कंटिन्यू कर. तर ते म्हणले तुला खरंच जायचं का IIT ला? मी म्हणलं हो काका. नक्की जायचंय का? मी म्हणलं हो नक्की जायचंय. तू काही करायला तयार आहेस का? काका म्हणलं तुम्ही का चिडवताय, म्हणलं मला सगळेजण मला नाही म्हणतात, तुम्ही पण चिडवताय का मला? तर ते म्हणले की नाही चिडवत नाही, म्हणले तुझ्या इच्छा किती दृढ आहे ते बघायचा प्रयत्न करतोय. तर खरंच इच्छा आहे तर लोक म्हणतात म्हणून तुला IIT जायचंय, फॅड म्हणून जायचंय. म्हणलं जायचंय, म्हणलं काही करायला तयार आहेस, म्हणलं हो म्हणलं. तर ते म्हणले की 10 गोष्टी लिही तुला जे आवडतात प्यायला, खायला किंवा करायला, ज्या गोष्टी तुला IIT ला घेऊन जाऊ जाणार नाहीत. तर मग मी मी नॉनव्हेज खायचो. सकाळ संध्याकाळ दुपार कधी नॉनव्हेज खाऊ शकायचो. नॉनव्हेज मला खूप आवडायचं. चहा, कॉफी, नंतर पिक्चर बघायचे, टीव्ही बघायचा. तर ते म्हणले ह्या 10 गोष्टी कट कर, म्हणले जोपर्यंत तुला IIT ची ऍडमिशन मिळत नाही. म्हणलं काका, म्हणलं मी जगायचं नाही का, म्हणलं चहा कॉफी नॉनव्हेज बंद केलं तर? म्हणलं जा. ते म्हणले मी म्हणलं टीव्ही बंद करतो, पिक्चर बंद करतो, मित्राबरोबर पिकनिक पार्टीज बंद करतो, कारण त्याच्यामुळे टाइम वेस्ट होतो. चहा कॉफी तर मी अभ्यास करता करता पिऊ शकतो. तर ते म्हणले टाइमचा प्रॉब्लेम नाही, म्हणले तुझा गोल जो आहे, ध्येय जो आहे, ते तुला लक्षात राहिलं पाहिजे एव्हरी डे. तुला तू म्हणलास, कोणाला म्हणलास की मी चिकन खात नाही आता, तर काय लक्षात येईल म्हणले? मी म्हणलं मला गोल लक्षात येईल. ते गोल महत्वाचा नाही म्हणले, गोलची स्मृती महत्वाची आहे, मेमरी महत्वाची आहे. आणि ते मेमरीसाठी तुला ह्या गोष्टी पण करावं लागतात. करतो का? म्हणलं करतो. म्हणलं मी 1 वर्ष जॉब सोडला, लेक्चरशिप जॉईन केली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि मग अभ्यास केला.
1 वर्ष मी फक्त चहा, कॉफी, नॉनव्हेज, पिक्चर, टीव्ही काही बघितलं नाही. आणि मग मी IIT ची एक्झाम दिली आणि मग IIT मध्ये मला 98.3% मिळाले. ज्या माणसाला सेकंड क्लास पण मिळत नव्हता. हा लोअर सेकंड क्लास होता. माझ्या क्लासमधला टॉपर सुद्धा गेले होते IIT ला. एंटरप्रेन्योरला, उद्योजकाला हेच पाहिजे की फोकस. तर तुम्ही म्हणता ना, ऊन पडतं ना जमिनीवर, जमीन पडतं सगळ्यांना माहित आहे. तर किती गरम होतं जमीन? 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 10 डिग्री. पण तुम्ही जर भिंग ठेवलं, ते ग्लास मॅग्निफाईंग लेन्स जो असतो, ते भिंग, त्यातनं जर आपण तुम्ही सनलाईट, तीच सनलाईट एका पॉइंटवर केंद्रित केली, तर तुम्ही स्टील पण वितळू शकता. स्टील सुद्धा वितळू शकता. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की जर कोणतीही तुमची ब्रेनची पॉवर आहे, ती जर एका गोष्टीवर फोकस झाली, तर तुम्ही टॉप परफॉर्म करू शकता, जागतिक लेवलचं परफॉर्म करू शकता. तर ते महत्वाचं आहे. आणि मग बिलो एव्हरेज स्टुडंट माझ्यासारखा पण जर फोकस झाला, तर एंटरप्रेन्योर बनू शकतो. तर हेच आम्हाला सांगायचं होतं, की तुम्ही एक प्रॉब्लेम तुम्हाला समाजाचा लक्षात ठेवायचा, जे मला सॉल्व्ह करायचा आहे. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय काय विचार इनोव्हेटिव्ह, म्हणजे इनोव्हेटिव्ह गोष्टी, म्हणजे नवीन, चीपर, फास्टर किंवा बेटर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस करू शकतो जगामध्ये जे आहे त्यापेक्षा. आणि त्याच्यावर मी मग माझा कंपनी तयार करू शकतो. हे तुम्ही विचार करत राहा. कधीतरी तुम्हाला मग आयडिया मिळेल कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, कोणची इनोव्हेटिव्ह आयडिया आहे आणि त्याचा बिझनेस कसा करायचा. तर मग व्हिडिओकॉन मी सोडली, IIT मध्ये गेलो. IIT मध्ये मी टॉपर होतो. मग टेक्स्टाईल इन्स्ट्रुमेंट जॉईन झालो. टेक्स्टाईल इन्स्ट्रुमेंट मध्ये मला प्रमोशन मिळालं. US ला गेलो. US मध्ये मी 2005 मध्ये आलो आणि बँगलोर मध्ये कंपनी केली, संकल्प सेमी कंडक्टर म्हणून. तर तेव्हा आमचा गोल होता की जगात मोठी कंपनी तेव्हा अॅनालॉग चिप डिझाईन सर्व्हिसेस, म्हणजे काय असतं की आपल्या ज्या चिप्स असतात ना सेमी कंडक्टरच्या, त्यामध्ये 2 प्रकारच्या चिप्स असतात. डिजिटल, लाईक मायक्रो प्रोसेसर, 0101, लाईक बायनरी असतात ना कोड, डिजिटल. आणि दुसरे असतात अॅनालॉग. आपण जे ऐकतो, बोलतो, बघतो, हे सगळं अॅनालॉग असतं ना. काळं किंवा ब्लॅक नाही ना, ब्लॅक किंवा व्हाईट असं नसतं ना. आपण काय बघतो, व्हाईट बघतो, थोडं थोडं डार्क बघतो, थोडं डार्क बघतो, थोडं डार्क बघतो, वेगवेगळे कलर बघतो. हे सगळं अॅनालॉग आहे. हे अॅनालॉग. सो मी अॅनालॉग चिपमध्ये आम्ही सर्व्हिस करत होतो. तर जगातली मोठी कंपनी तेव्हा चिप आयडिया होती. चिप आयडिया पोर्तुगीज कंपनी, 200 इंजिनियर. तर आम्ही विचार केला की आम्हाला 250 इंजिनियरची कंपनी करायची. आणि आयडिया अशी होती की लोक काय करतात की कंपनी सुरू करतात मोठ्या शहरामध्ये. आम्ही म्हणलं की आपण लहान शहरामध्ये जाऊया आणि कॉलेजमध्ये जाऊया आणि कॉलेजमधल्या स्टुडंटला सेकंड इयर पासून शिकूया चिप डिझाईनचं. जे चिप डिझाईन फक्त IIT मध्ये शिकवायचे, ते आम्ही म्हणले की आपण टायर 2 सिटीमध्ये, हुबळीमधल्या कॉलेजमध्ये शिकूया आणि त्यांना मग तिथून आपण करूया की त्यांना आपण ट्रेनिंग करूया आणि त्यांना मग कंपनीत घेऊया 2 वर्षानंतर. म्हणजे ते कॉलेजमध्ये असताना शिकतात चिप डिझाईन, ते त्यांना कोर्स नसतं. आम्ही मग तिथून बँगलोरमधनं हुबळीमध्ये गेलो कॉलेज कॅम्पसमध्ये. ट्रेनिंग सुरू केली सेकंड इयर पासनं तिथल्या कॉलेजला आणि आजूबाजूच्या 10 कॉलेजमध्ये. आणि 2006 मध्ये कंपनी सुरू केली आम्ही हुबळीमध्ये. गोल होता 250 इंजिनियर. 2018 मध्ये आमची कंपनी होती 1000 इंजिनियरची. जगात सगळ्यात मोठी कंपनी झाली आमची. फ्रॉम इंडिया आणि फ्रॉम टायर सिटी, म्हणजे लहानशा शहरामधनं होऊ शकते. आणि माझ्यामुळे झालं नाही. इन्व्हायरमेंटमुळं, माझे लिडर्स आले त्यांच्यामुळं, मला मेंटर्स मिळाले. सो एंटरप्रेन्योरशिप मध्ये 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आता 2 मिनिटं, की तुम्हाला फोकस करायला पाहिजे की कोणता प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कस्टमरला. क्रिटिकल प्रॉब्लेम, आणि तो खूप मोठ्या समाजाला तो प्रॉब्लेम आहे, खूप मोठ्या सेगमेंटला प्रॉब्लेम आहे, खूप लोकांना प्रॉब्लेम येतो. तुमचं प्रॉडक्ट सेल होऊ शकतो तेवढा, बिझनेस वाढू शकतो. सेकंड, फाइंड अ सोल्युशन, म्हणजे ते प्रॉब्लेमला उत्तर पाहिजे आपल्याला, सोल्युशन पाहिजे, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस. युनिक म्हणजे कसं, बाकी सगळ्यांना जे करतात तुम्ही केलं तर तुमचा बिझनेस वाढणार नाही. तर तुम्हाला काहीतरी बाकी लोकांपेक्षा युनिक पाहिजे. चीपर, फास्टर और बेटर देन अदर्स, अँड डिफिकल्ट टू कॉपी. इझी टू कॉपी असलं, तुम्ही सक्सेस झाला तर तुमचे सगळे कॉपी करतील लोक, मग तुम्हाला सो डिफिकल्ट टू कॉपी. थर्ड, तुम्हाला टीम पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी टीम. तुम्ही फक्त टेक्निकल असं चालत नाही, तुम्हाला बिझनेस घेणार कोणी पाहिजे, कुणीतरी फायनान्स मॅनेज करायला पाहिजे, एक्झिक्युशन करायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजी करायला पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी टीम.
तुम्हाला मेंटर्स पाहिजे. आणि मेंटर्स मॅडम विचारलं तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारलं का? मग प्रश्न विचारला होता. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तुम्ही दुसऱ्या लोकांशी बोलला का? कुणाला हेल्प मागितली का? एंटरप्रेन्योर जे उद्योजक सक्सेसफुल जे होतात, की जे दुसऱ्या आपल्या समजतात की मला शक्य नाहीये, तर मला हेल्प पाहिजे, तर ते हेल्प घेतात. आणि ते मेंटर्स तसे पाहिजे, मार्गदर्शक, कोच, गाईड्स 2-4 पाहिजे. मला एक 10 गाईड होते. अँड फायनली एक्झिक्युशन इज इम्पॉर्टंट. किती तुमची आयडिया चांगली असली, किती चांगले पार्टनर असले, किती चांगलं फायनान्स असलं, किती चांगलं बिझनेस असला, पण तुम्ही जर एक्झिक्यूट करू शकला नाही, ऍक्शन करू शकला नाही आणि प्रोड्यूस करू शकला नाही, तर तुमची कंपनी सक्सेसफुल होणार नाही. त्या सगळ्या महत्वाच्या स्टार्टअपसाठी. तर लास्ट 2 मिनिटात तुम्हाला मग प्रश्नाला ओपन करतो मी. सो स्टार्टअप इज नॉट अबाउट, म्हणजे स्टार्टअप असं नाही की तुम्ही इन्व्हेन्शन पाहिजे. आयडिया जी असते तुमची, ती आयडिया तुम्ही स्लाइटली बेटर करू शकता. त्याच्यावर तुम्हाला जर प्रॉडक्ट सर्व्हिस करू शकला, तर दॅट इज गुड इनफ. आता एक्झाम्पल सांगतो, इम्प्रोव्हायझेशन किंवा इनोव्हेशन पाहिजे, इन्व्हेन्शन नाही. तर फॉर एक्झाम्पल नासामध्ये तुम्ही जर गेला, म्हणजे तुम्ही जाता, तुमच्यापैकी काही लोक जातील नासामध्ये, त्यांच्याकडं पूर्ण इंडियन्स लॉन्चिंग रॉकेट्स. दे वर द फर्स्ट इनोव्हेटर ऑफ रॉकेट्स. कसं काय? तर ती स्टोरी अशी आहे की चायनामध्ये ते त्याच्या वेळेस फायर क्रॅकर म्हणून ना बांबूचे रॉकेट करायचे. बांबूचे करायचे रॉकेट, त्यामध्ये गन पावडर टाकायचे आणि आग लावायचे आणि ते रॉकेट व्हायचं. रॉकेट कसलं? दिवाळीचं रॉकेट सारखं. ते रॉकेट बघून टिपू सुलताननी मेटलचे रॉकेट केले आणि त्याच्यामध्ये पावडर टाकून ते वेपन म्हणून सुरू केले, म्हणजे मिसाईल म्हणून. ओके, पण ते थोडे चालले. ते मिसाईल घेतले युके, इंग्लिश लोक जे आले, ब्रिटिश लोक आले इंडियावर रूल करायला, त्यांनी ह्याचं बघितलं टिपू सुलतानचे रॉकेट्स, आणि त्यांनी त्याला परत इम्प्रूव्ह केलं आणि त्याचे मग मिसाईल झाल्या, आणि नंतर मिसाईलच्या नंतर मग स्पेस रॉकेट झाले. सो इनोव्हेशन इज नॉट इन्व्हेन्शन. नवीन शोध लावायचा नाही. ते नक्कीच की तुम्ही सगळे विचार करताल, तुमच्यातले बरेच जण सक्सेसफुल आंतरप्रेन्योर होतील. कारण आंतरप्रेन्योर जो असतो, तो उद्योजक असतो, तो जॉब तयार करतो आणि पॉवर्टी कमी करतो, दरिद्रता कमी करतो. दॅट्स ऑल. सो आय विल ओपन द फोरम फॉर क्वेश्चन्स. Yeah, I think Vivek, we're a little bit running late. So what we'll do is that मी सगळ्यांना सांगेन त्यांचे प्रश्न मला पाठवायला, मग मी तुला पाठवून देईन. चालेल? नो प्रॉब्लेम. चालेल. Thank you very much. You spoke very well. अगदी we could see the passion behind everything that you've done. Wonderful. थँक्यू. Yeah, I think there'll be I'll pass on to the anchors. Sure. Thank you, They would Pawar sir.